श्री स्वामी महाराज साक्षात दत्त अवतार वर्णिले आहेत. ते श्री दत्त, श्रीपाद स्वामी व नरसिंह सरस्वती असे आहेत. पुढील अवतार स्वामींचा आहे. श्री स्वामी मंगळवेढ्यास प्रसिद्धीस आले नाहीत. गाणगापूर आपले मुख्य स्थान, त्यांचे नजीक वास करून प्रसिद्ध व्हावे या हेतूने श्री स्वामी अक्कलकोटास प्रसिद्ध झाले. श्री स्वामींचे सर्व भक्त त्यास दत्तात्रयांचा अवतार मानून भक्ती करतात. गाणगापूर हे श्री नरसिंह सरस्वतींचे स्थान आहे. तेथे अनेक दत्त उपासक सेवा करून इच्छा पूर्ण करून घेतात. स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटला प्रकट झाल्यापासून गाणगापूरच्या अनेक भक्तांना अक्कलकोटला जाऊन सेवा करण्याविषयी दृष्टांत झाले आहे. एके दिवशी गाणगापूरचे पुजारी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाला आले. दर्शन झाल्यावर पुजाऱ्यास समर्थांनी तुमच्या देवाचे नाव काय म्हणून प्रश्न केला. पुजारी म्हणाले, महाराज, आमच्या देवास श्री नरसिंह सरस्वती असे म्हणतात. हे ऐकून स्वामी महाराज म्हणाले, माझे नाव नरसिंह भान आहे. कित्येक प्रसंगी मीच राम झालो, कृष्ण झालो. यावरून स्वामी महाराज अवतारी पुरुष होते हे सिद्ध झाले. तीच बाब चिंतोपंत नावाच्या दत्तभक्ताची. त्यांना एकाने भाकीत सांगितले, काही दिवसांनी तुला सिद्धपुरुषाचा सहवास घडेल व दत्त दर्शनाचा लाभ घडेल. चिंतोपंतांना दत्त दर्शनाचा ध्यास होता. अशातच सिद्धपुरुषाने दर्शन घडले. हे भाकीत कळाल्यावर त्यांना आनंद झाला. ते अक्कलकोट येथे गेले असता त्यांची व स्वामी समर्थांची भेट घडली. स्वामींनी त्यांच्या डोक्यावरच वरद हस्त ठेवताच त्यांना दत्त दर्शन घडले. त्यावेळेस चिंतोपंतांना उमगले की स्वामी दत्त अवतार आहेत.